सातारा MIDC मधील मुथा फाउंड्रीजच्या वतीने श्रीमती विजया मुथा यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा शहरातील आरंगला हॉस्पिटलला 10 लाख रुपयाची देणगी देण्यात आली। यावेळी नामदार महेश शिंदे, सौ प्रियाताई शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थितीत श्रीमती विजया मुथा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावली, सातारा, कराड, पाटण तालुक्यात रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला। त्यामुळे कण्हेर धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला। दिवसभर जोरदार सरी कोसळत असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, छोट्या मोठ्या दरडीही कोसळल्या। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नासह सर्व महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत। त्यासाठी भाजप नेते धैर्यशील कदम प्रयत्नशील असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे। विकास कामे व पाणी प्रश्नाची अजिबात काळजी करू नये। आगामी विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरचा आमदार भाजपचाच असेल, त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहराचे उपनगर असलेल्या कुळकी गावामध्ये शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार असून यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना व असंघटित कामगारांसाठी असलेली योजना राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप कांबळे यांच्या वतीने राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली। मित्राकडून आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील 3000 रुपयाची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सातारा शहरातील पवई नाक्यावरील BSNL ऑफिसजवळ दिनांक 27 रोजी घडली। ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 3 अनोळखी व्यक्तींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। हर्ष शैलेंद्र जामदार, वय 22, राहणार शाहूनगर, सातारा, हा मित्राच्या घरून दुचाकीवरून त्याच्या घरी निघाला होता। यावेळेस हा सर्व प्रकार घडला। सातारा शहरात गेल्या अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी आरडाओरडा करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे। असे असताना सातारा बस स्थानकाबाहेर आरडाओरडा करत गोंधळ घालत असलेल्या तरुणांना हटकवल्याने त्यातील एका तरुणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदारावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। फलटणकरांच्या सेवेत चंदू काका सराफ झाले दाखल। फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण व माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते चंदू काका सराफ दुकानाचे उद्घाटन करण्यात आले। सातारा तालुक्यातील वडूत येथे घडली धक्कादायक घटना। वडूत येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या 2 वर्षाच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले। या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। 27 जुलै रोजी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे। कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। सातारा जिल्ह्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली। या भेटीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली व जातीनिहाय जनगणना करावी अशी महत्त्वाची मागणी देखील केली। फलटण येथे चंदूकाका सराफ उद्घाटन सोहळ्यानिमित्त
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीप भोसले एकत्रित दिसल्याने फलटण शहरामध्ये जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. कराड तालुक्यातील पेर्ले येथे मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व शेतकऱ्यांना सवलतीत औषध फवारणी पंप देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पेर्ले गावचे समाजभूषण जयसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कराड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीवर असलेले ब्रिटिशकालीन धरण दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी कोसळत आहे. हे पाणी पाहण्यासाठी अनेक जण या परिसराला भेट देत आहेत. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.